तारा न्यूज कडून तमाम कोल्हापूर वासियांना मकर संक्रांतीच्या तारा न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। ऐतिहासिक रंकाळा तलावाची व सुरू असलेल्या विकास कामाची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाहणी केली। रंकाळा तलाव, राजघाट, कोल्हापूर येथे महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। यावेळी त्यांनी रंकाळा संबंधित विविध समस्या जाणून घेत विविध विषयावर चर्चा केली। याशिवाय कन्व्हेन्शन सेंटरला मंजूर झालेल्या 252 कोटीची आठवण करून देत कोल्हापूर वासियांसाठी आनंदाची बाब असल्याचे नमूद केले। यावेळी त्यांनी रंकाळा संवर्धन आणि बचाव या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 10वी 12वीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत। कोल्हापूर बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही पर्यावरण तयार केले। यंदा 12वीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी पासून आणि 10वीची 21 फेब्रुवारी पासून सुरू होईल। कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे आयोजित झवर ग्रुप पुरस्कृत चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचा टी-शर्ट अनावरण सोहळा आज दिमागात पार पडला। हा सोहळा चेंबरच्या कार्यालयात माजी आमदार जयश्री जाधव व झवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक नीरज झवर यांच्या हस्ते संपन्न झाला। जीवन दिव्यांग व्यक्तीला प्रशासनाने मयत दाखवून त्यांची पेन्शन बंद करण्यात आली आहे। संघटनेच्या माध्यमातून न्याय मागणाऱ्या दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम उर्फ मारुती सदाशिव चौगले यांच्या नावाची पेन्शन बंद झाल्याने त्यांनी शासनाच्या नावाने आक्रोश व्यक्त केलाय। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत महत्त्वाचं विधान केलंय। त्यांनी म्हटलंय की स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना ओळखूनच आघाड्यांचे निर्णय घ्यावे लागतील। इंडिया आघाडी दिल्ली तयार झाली असली तरी स्थानिक पातळीवरील महापालिका निवडणुकीत आघाडी होईलच असं नाही। काही वेळा सांगली महापालिकेसाठी स्वतंत्र लढाईचा निर्णय घ्यावा लागेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयच्या एफडी योजना। एसबीआय व्ही केअर ठेव योजना ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे ते 10 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 7.50% व्याज देते। त्याचप्रमाणे एसबीआय 444 दिवसांची एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर देते। ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध आहे। एसबीआय अमृत कलश 400 दिवसांची एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याजदर देते। ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध आहे। इंद्रप्रस्थ बारमधून दारू पिऊन आलेल्या काही तरुणांनी व्हीनस कॉर्नर येथे वाहनाची अडवणूक करण्यास सुरुवात केली। याचवेळी बोंद्रेनगरकडे निघालेल्या एका केएमटीवर या मद्यपी तरुणांनी दगडफेक केली। दगडफेकीनंतर तरुण पसार झालेत। पाकिस्तानच्या भूमीवर बऱ्याच वर्षांनी आयसीसी स्पर्धा आयोजित केली जात आहे। 19 फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफीला सुरुवात होईल। ही स्पर्धा 8 वर्षांनंतर खेळली जात आहे, तर भारतीय संघाने आणि पाकिस्तान यांनी या संघाची घोषणा केलेली नाही। ऑस्ट्रेलियाने 13 जानेवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला। पॅट कमिन्सला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले। 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत। तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय।
पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.